म्हणून राज ठाकरेंना पोलिसांनी समज दिली पाहिजे की याच्यानंतर त्यांनी असे वक्तव्य करायचे नाही. नरसापूरमध्ये घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्यानं राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. या प्रकरणावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सरकारनं कायदा किंवा इतरांच्या मतांचा विचार न करता आरोपीला हाल करून संपवावं. या आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे आणि ती होईलच. पण अशा घटना वारंवार का घडतायत? हाताबाहेर गेलेली लालसा, सत्ता गाजवण्याची हाव यानं सगळी घडी विस्कटली आहे. याकडे पूर्वी मोठ्यांचं लक्ष असायचं. कोणीतरी कोणाचे तरी कान उपटायचे. राजकारण्यांना पत्रकारांचा धाक होता. समाजात प्रत्येकाकडं कोणाकडं लक्ष असायचं. तेच आता हल्लंय. पूर्वी आपल्याकडे कुणीतरी बघतंय, उद्या काहीतरी केलं तर आपल्या घरच्यांची समाजात छितू होईल ही भीती असायची, तीच आता नष्ट झाली आहे. हे गंभीर आहे. कायद्याची जी दहशत, नियंत्रण असायला हवं तेच नाहीसं झालेलं दिसतंय. मी, माझा पक्ष याच समाजाचा घटक आहोत. ज्या गोष्टी मी सुचवल्यात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी आणि माझा पक्ष सर्वतोपरी पुढे असू हे नक्की. अशा घटना परत कधीच घडू नयेत आणि महाराष्ट्राचं विचलित झालेलं लक्ष आणि भरकटलेलं लक्ष पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी जे काही करावं लागेल ते सरकारनं तातडीनं करावं. त्यांच्या या वक्तव्यामुळं आता नवीन वाद निर्माण झालाय. ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत गंभीर इशारा दिलाय. सरोदे म्हणाले, नरसापूर प्रकरणातील आरोपीला 101% फाशीची शिक्षा होणारच आहे. मात्र काही जण बेताल वक्तव्य करून लोकांना कायदा हातात घेण्यासाठी प्रवृत्त करतायत. भावना योग्य असल्या तरी कायद्याचं एक तत्व असतं. आरोपीला त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे आणि शिक्षा ही कायद्याच्या चौकटीतूनच झाली पाहिजे. याशिवाय जबाबदार नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करून लोकांना चिथावणी देणं योग्य नसल्याचं सांगत अशा वक्तव्यांमुळे राज ठाकरे यांच्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो असा दावा त्यांनी केलाय. या प्रकरणावर तुमचं मत काय? आरोपीला तात्काळ कठोर शिक्षा व्हावी का की कायद्याच्या प्रक्रियेनुसारच निर्णय व्हावा? कमेंट करून नक्की सांगा.